टेलिफोन. साल 1985. स्वतःच्या घरात राहायला आलो होतो. अनेक वर्ष बाळगलेलं एक स्वप्न पूर्ण झालं होतं. तशी अनेक स्वप्न पाहिली होती, पण माझा पगार आणि खर्च यांचा ताळमेळ घालताना अगोदरच दमछाक होत असल्यामुळं मी ही स्वप्न सध्या तरी बासनात गुंडाळून ठेवली होती. अशीच 1-2 वर्षे गेली आणि गुंडाळून ठेवलेल्या बासनातून एकानं हळूच डोकं वर काढलं. टेलिफोन. हे शक्य होतं. फारसा खर्चही येणार नव्हता. मी बायकोजवळ विषय काढला. तिनं अनपेक्षितपणे कडाडून विरोध केला. अजिबात फोन घ्यायचा नाही. का? रात्री बेरात्री अभद्र फोन येतात. मला भीती वाटते. चमत्कारिकच आहेस बुवा. अरे असं कुठं असतं का? भीती वाटते म्हटलं ना, बस. मी हैराण झालो. तरी धीर न सोडता मी तिची समजूत घालत राहिलो. फोनचे फायदे तिला सांगत राहिलो. शेवटी या खडकाला पाझर फुटला असं म्हणण्यापेक्षा तिनं वैतागून हिरवा सिग्नल दिला. आत्ताच सांगून ठेवते, रात्री कुणाचा फोन आला ना तर मी अजिबात उचलणार नाही. करा काय करायचे ते. दळभद्री लक्षणं मिली. मी पडत्या फळाची आज्ञा म्हणून अर्ज केला आणि जवळपास 15 दिवसांनी बैठकीच्या खोलीत कोपऱ्यातल्या स्टुलावर आमचा फोन स्थानापन्न झाला. आमच्या बँकेत टेलिफोन घेणारा मी पहिलाच. सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं. मीही सगळ्यांना चहा बिस्किटांची पार्टी दिली. आता वेगळाच प्रश्न समोर उभा राहिला. फोन घेतलाय खरा, पण करायचं कोणाला? त्यावेळी फार तुरळक घरी फोन होते. मी त्यातल्या त्यात ज्यांच्या घरी फोन होते त्यांचे फोन नंबर गोळा केले. मग काय, रोज फोन करायचा सपाटा लावला. ज्यांना फोन करत होतो तेही उत्साहानं बोलू लागले, कारण त्यांचीही हीच समस्या होती. दुधात साखर म्हणतात ना, त्याप्रमाणे आमच्या सासरेबुवांनीही फोन घेतल्याचं कळलं. हिच्या कपाळावरच्या आठ्यांची संख्या रोडावल्यासारखी भासू लागली. अजूनपर्यंत तिनं हट्टानं फोनला हात लावला नव्हता. एके दिवशी भल्या सकाळी फोन खणखणला. हॅलो हॅलो, मी काका बोलतोय. काका, काय म्हणताय? फोन घेतल्याबद्दल अभिनंदन. बरं झालं, आता आपण केव्हाही बोलायला मोकळे झालो. काय वनिता? ती फोनवर बोलायला नको म्हणते. मी एक डोळा हिच्यावर ठेवत उत्तरलो. काका बोलतायत का? हिचं मौन सुटलं. हो, पण मी त्यांना सांगितलं आहे ना की नाही बोललीस तरी चालेल म्हणून. बरं आहे काका, आता आपण फोनवर भेटत जाऊ. विकास कुठं आहे? बाहेर गेला आहे का? ठीक आहे, नंतर बोलतो त्याच्याशी. बाय. मी फोन खाली ठेवला तेव्हा ती माझ्याकडं खदिरांगार डोळ्यानं पाहत होती. काय झालं? काकांशी मला का बोलू दिलं नाहीत? अगं पण दुष्ट आहात, कपटी कुठचे. अगं तूच म्हणाली होतीस ना. काय म्हणाले होते? फक्त भीती वाटते एवढंच म्हणाले होते ना. तेही रात्री बेरात्री येणाऱ्या फोनबद्दल. दिवसा येणाऱ्या फोनविषयी नाही ना. आज माझ्या वडिलांशी तुम्ही मला बोलू दिलं नाहीत. तिचा स्वर रडवेला झाला होता. मी शांतपणे फोन डायल केला. तिकडून वाटच पाहत असल्यासारखा काकांचा एरवीचा जरब असणारा पण आता मवाळ झालेला आवाज कानावर आला. हॅलो वनिता. मी हिच्या हातात फोन दिला. काका, मी बोलते. ही भिजल्या डोळ्यांनी बोलत होती. रात्री जेवणं झाली. ती हळूच माझ्याजवळ आली. सॉरी. कशासाठी? मी तुम्हाला फोनवरून जरा जास्तच बोलले. जाऊ दे ना, तुझा गैरसमज दूर झाला ना, बस. आता उद्या फोनवर सगळ्यांशी बोलते. विकासशी, बाळूशी, आईशी. ती उत्साहानं बोलत होती आणि मी अनिमिष नजरेनं तिच्याकडं पाहत होतो. मंगेश उदगीरकर.